कोल्हापुरात ॲडव्होकेट पी.आर. मुंडरगी स्मृती H2E पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य महिला निवड आणि आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली। राज्यभरातून 72 नामवंत बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत। कोल्हापुरातील ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं ॲडव्होकेट पी.आर. मुंडरगी स्मृती H2E पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य महिला निवड आणि आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला। चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणी, धाराशिव, रायगड, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, सांगलीसह कोल्हापुरातील एकूण 72 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत। यामध्ये तब्बल 44 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त झाले। पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी बुद्धिबळाची आवड असल्याचं सांगत या खेळामुळे जीवनात अनेक वेळा फायदा झाला असून बुद्धिबळ सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त असल्याचं मत व्यक्त केलं। 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत स्विस लीग पद्धतीनं आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण 8 फेऱ्या खेळवण्यात येणार आहेत। या स्पर्धेतून 4 खेळाडूंची निवड महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला संघासाठी होणार असून हे खेळाडू तेलंगणात 18 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील।